वर्धा जिल्ह्यातील कारंजा खाडगे परिसरातील उडान पुलाला अवघ्या 2 वर्षातच मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे समोर आले आहे। 24 तास वर्दळीखालील असलेल्या या उडान पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या पुलाखाली अनेक लहान दुकानदारांनी आपली दुकाने थाटलेली असून पुलाला पडलेल्या भेगांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व दुकानदार व्यक्त करत आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुलावर व खाली ठिकठिकाणी तडे गेलेले स्पष्टपणे दिसून येत असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड होत आहे। विशेष म्हणजे हा पूल अद्याप 2 वर्षांचाही झालेला नाही, तरी अशी अवस्था होणे ही गंभीर बाब मानली जात आहे। सदर उडान पुलाचे काम जांडू कंपनीकडून करण्यात आले होते, मात्र इतक्या कमी कालावधीत पुलांची अशी अवस्था झाल्याने संबंधित कंत्राटदार, अभियंते व जबाबदार यंत्रणांवर कारवाईची मागणी होत आहे। प्रशासनाने तातडीने या पुलाची संरचनात्मक तपासणी करावी, आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच नागरिकांच्या व दुकानदाराच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे। अनेक लोकांचे जीव गेल्यामुळे आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब व माननीय सुधीरजी दिवे साहेब यांच्या प्रयत्नाने कारंजा शहरामध्ये हा उडान पूल तयार झालेला आहे। परंतु हे उडान पुलाचे कार्य करताना साधारणतः मागील फक्त 2 वर्षामध्ये उडान पुलाची जी परिस्थिती झालेली आहे, ज्यामुळे कारंजा शहरातील अनेक जी लोक आहे ते घाबरतात। अनेक विद्यार्थी, अनेक ग्रामीण भागातील जे लोक आहे ते या उडान पुलाखालून जाणं येणं करतात। परंतु आजूबाजूला जे भेगा पडलेल्या आहे, अनेक झाडं वाढलेले आहे आणि उडान पुलावर जे ठिकठिकाणी गड्डे पडलेले आहे, जी डस्ट आहे, त्याच्यामुळे लोकांना आपल्या प्राणाची भीती वाटायला लागलेली आहे आणि त्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे। आणि या संदर्भात मी ऑनलाईन तक्रारसुद्धा केलेली आहे। त्याला अनुसरून एकदा जांडू कन्स्ट्रक्शनचे काही कर्मचारी यांनी या पुलाची पाहणी केली, परंतु पुढे काय कार्यवाही आहे या संदर्भात अद्यापर्यंत माहिती मिळालेली नाही आहे। परंतु एक सामान्य नागरिक आणि या कारंजावासियांची जनता आहे की अथक परिश्रमाने तयार झालेला हा जो उडान पूल आहे, या उडान पुलामध्ये ज्या काही त्रुट्या असतील त्याची पूर्तता तात्काळ करण्यात यावी, जेणेकरून जीवितहानी होणार नाही।